श्री गुरुदेव दत्त. तर तुमच्या पण घरात तुम्ही सगळे अभिषेक सेवा, नामस्मरण करतच असाल आणि अभिषेक सेवा करताना तुमच्या पण घरात असंच काहीतरी चमत्कार घडत असतील आणि तुम्हाला पण असेच काहीतरी अनुभव येत असतील. जेव्हा आम्ही अभिषेक सेवा चालू केल्यापासून आमच्या घरात काही ना काही चमत्कार घडतात आणि आम्हाला काही ना काही अनुभव येतात. मोराळे जाण्या अगोदर आणि मोराळेला जाऊन आल्यानंतर आमचे खूप अनुभव आहेत. ते तर मी तुमच्याशी शेअर करते आहे. एकाच वेळी सगळं काही शेअर करू शकत नाही. आमचे अनुभव एवढे आहेत की एकाच वेळी शेअर करू शकेल असं होत नाही. तेवढे अनुभव आहेत म्हणून तुमच्याशी थोडं थोडं मी शेअर करते आहे माझे अनुभव. आमच्या बाबतीत झालेले प्रत्यक्ष अनुभव आहेत. तेच मी तुमच्याशी शेअर करतेच आहे. आणि दर गुरुवारी आपण अभिषेक घालतो तेव्हा दत्त महाराज येतातच. यात काही शंकाच नाही. तर गुरुवारी आमच्या बाबतीत घरात झालेली घटना आहे, चमत्कार झालेली घटना आहे. ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा मी माझे जे अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करत नव्हते. माझा ते विचार नव्हता. शेअर करण्याचा मी विचार केला नव्हता. ते झाल्यानंतरची ती गोष्ट झाल्यानंतर हे सगळं चालू केलं आहे मी. सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यांना माझे अनुभव किती म्हणजे माझे अनुभव आहेत ते सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यांना पण मार्ग मिळायला पाहिजे. त्यांचं पण कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून मी माझे अनुभव शेअर करतेच आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आणि माझे अनुभव खरंच आवडत असतील तर प्रतिसाद द्या आणि सपोर्ट करा प्लीज. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न करा. तर आपण दर गुरुवारी अभिषेक घालतो. अभिषेक घालताना दत्त महाराज येतातच, यात काही वाद नाही. आणि तसंच एक गुरुवारी झालेली घटना मी तुमच्याशी शेअर करते. दर गुरुवारप्रमाणे आम्ही पहाटे उठून अभिषेकची तयारी केलो आणि जेव्हा मी अभिषेक करण्यासाठी बसले तर असं काही घडेल असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा दत्त महाराजांना पहिला चमचा त्याच्यानी एक चमचा मी अभिषेक घातला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं. पहिल्याच चमचेला दत्त महाराज आले हे मला विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. कारण पहिल्याच चमचेला जेव्हा पूर्ण देवारातून साप हळूहळू बाहेर आला, आत्तासुद्धा अंगावर काटा येतात. मला काहीच सुचेना. देवारातून पूर्ण भिंतीवरून पूर्ण ते हळूहळू असं त्याचं ते पूर्ण तोंड बाहेर काढलं आणि मी तसंच अभिषेक घालत होते आणि तसंच मी त्या भिंतीकडं बघितले, काहीतरी वर येते असं. पण मला सापच आहे असं म्हणजे वाटलं नाही. अगोदर मला वाटलं की पाल वगैरे असेल. तर ते अक्षरशः मी अभिषेक घालत होते तसंच. मी सोडले नाही. तसं तिकडं पण लक्ष होतं आणि ते हळू वर यायला लागलं तर ते मला दिसलं की साप होतं. पण मी अभिषेक घालायचं सोडले नाही. पण मला खूप भीती वाटली. समोरासमोरच साप दिसत आहे मला. तर आता उठू कसं? मी अभिषेक घालत होते तर उठू कसं? हे मला कळेना. आणि पूर्ण जवळच ते साप होतं आणि ते वर जात होतं, भिंतीवर चढत होतं. तर मी थोडं थोडं घाबरतच अभिषेक पूर्ण म्हणजे पूर्ण घातले. पूर्ण अभिषेक घालून झाल्यानंतर मी शेवटी उठले आणि उठल्यानंतर मग माझ्या आईला ओरडून सांगितले की साप आलाय. तर आम्हाला काही कळेना की काय करायचं काय नाही. साप तसंच वर जात होता, भिंतीवर जात होता, पूर्ण कोपऱ्याला गेलेला. पण आम्हाला त्याला मारायचं नव्हतं, फक्त ते बाहेर जाण्याची वाट बघत होतो. तर माझी आई आली आणि काकांना फोन केली आणि त्याच्यानंतर ते म्हणजे साप घाबरलं होतं, पण आम्हाला ते मारायचं नव्हतं. मग आम्ही दत्त महाराजांना विनंती करू लागलो. तर अभिषेकच्या वेळी पहिल्या चमचेला साप बाहेर आलाय म्हणजे दत्त महाराज तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आणि सापाला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवा तुम्हीच, असं आम्ही सारखं समोर बसून मी विनंती करू लागले. माझी आई विनंती करू लागली, आम्हाला त्याला मारायचं नाही आहे, त्याचं ते म्हणजे बाहेर जाऊ दे, असं आम्ही विनंती करू लागलो दत्त महाराजांना.
त्याला आम्ही तसंच बघत होतो. ते पूर्ण खिडकीच्या साईडनी जात होतं, एकाच ठिकाणी बसलेलं आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही इकडं-तिकडं फिरू लागलो. दत्त महाराज काहीतरी करतील असा आम्हाला विश्वास होता. थोडा वेळ आम्ही बाहेर थांबलो आणि थोडा वेळ बाहेर थांबून आत आलो तेव्हा ते साप गायब झाला होता. सगळीकडे बघितलो पण कुठंच ते साप दिसला नाही. खरंच आता अभिषेक सेवा घरात चालू केल्यानंतर असुरी शक्ती तर राहतच नाहीत, पण घरात असले काही जरी लपून बसले असतील तरी ते पण म्हणजे बाहेर पडतात एवढं तरी मला कळालं. कारण ते म्हणजे देवाराच्या खाली साप बसलेलं होतं पण आम्हाला माहीत नव्हतं. तुम्हीच विचार करा जेव्हा मी पहिला म्हणजे चमचा जेव्हा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जेव्हा घातले, तेव्हाच ते साप बाहेर आला. एकाच म्हणजेच पहिल्याच चमचेला. म्हणजे बघा दत्त महाराज आले नाहीत, येत नाहीत हे कशावरून मानायचं? आपण जे अभिषेक सेवा करतो ते खरंच दत्त महाराज स्वीकारतात आणि दत्त महाराज येतात आणि दत्त महाराज घरात आल्यानंतर हे सगळे चमत्कार घडतात, संचार होतात, सगळं काही घडते. हे तर मी खूप अनुभवलेलं आहे आणि अनुभवत आहे. तेच मी तुमच्याशी शेअर करते आहे. मला अशा खूप काही घटनांचं आणि तुम्हाला माहितीच आहे मी शेअर केलेलंच आहे आणि असं खूप काही अनुभव आल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करते आहे. ते म्हणजे तुमच्याशी शेअर करण्याचा मी विचार केला. तर तुमचे पण असं माझ्यासारखे खूप अनुभव असतील तर नक्की शेअर करा आणि मला जे अनुभव आलेले आहेत आणि म्हणजे मला जे अनुभव